नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। दुपारची वेळ आहे। मी इकडे इतके कांदे कशाला घेतले तर मला चिवडा बनवायचा आहे, परत आज रवा लाडू पण बनवायचे, म्हणजे जे पाकातले रवा लाडू येतात ना ते लाडू बनवणार आहे। परत मी कांद्याची चटणी बनवणार आहे, भाकरी बनवणार आहे खूप साऱ्या। तुम्ही म्हणाल तर इतकं कशासाठी बनवत आहे इतका स्वयंपाक, आणि ते बी अशा भर उन्हात, गरमी खूप होत आहे, बाहेर निघणं तर त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही, इतकी भयानक गरमी आहे। तरी पण बघा दीपक असो, दीपकचे पप्पा असो, दिवसभर उन्हात हिंडतात, कारण त्यांची कामच तशी आहेत। जसं त्याचे पप्पा घरी येतात तसं दीपक गॅरेजला जातो, दीपक घरी आला की त्याचे पप्पा गॅरेजमध्ये राहतात, कुणी ना कुणी येरझाऱ्या त्यांच्या सतत चालू असतात अशा उन्हामध्ये। पण मला अजिबात हे घरात बसून सुद्धा ऊन सोसेना, इतकी गरमी, इतकी दगदग व्हायला लागलेली आहे। किचनमध्ये तरी अवस्था बेअवस्था होऊन जाते, पूर्ण घाम यायला लागतो। असो इकडे मी खूप सारे कांदे उभे कट केले, म्हणजे कांदे मोठे मोठे घेतले कमी वेळात व्हावे, कारण छोटे घेतले ना भरपूर वेळ लागतो, आणि तसं तर गरमी एक तर आहे, त्यामध्ये कांदा तिखट असतो त्यामुळे हे होतं। आणि आता ऊन भरपूर आहे, खूप सारे कांदे कट करून उन्हाला ठेवायचे उन्हाळ्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये आपण जेव्हाही चिवडा बनवू त्यावेळेस ते कामाला येतं। नंतर आपण कधी बिर्याणी वगैरे बनवली त्यामध्ये टाकायला का उपयोगी पडतात। तर बघूया कधी वेळ भेटतो त्याला कारण एक एक कामं वेळ काढून मी करत आहे। तर इकडे कांदे मी चिरून घेतलेले 4-5 मोठे मोठे, आणि तळायला ठेवलं, म्हणजे कांदा तळायला थोडासा वेळ जास्त लागतो। आणि जे एक्स्ट्राचं सामान असतं माझं किराणा वगैरे एकडच्या रूममध्ये ठेवते। तर मुरमुऱ्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे, अर्धा किलोचे पॅकेट आहेत, एक पोतभर असे आणलेले आहेत। तर एक पॅकेट मी घेतलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे अर्धा किलोचा मी चिवडा बनवणार आहे। किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे, इकडं तिकडं स्वयंपाक आहे, इकडं भांडे आहेत, असं तसं किचनमध्ये असा पसारा असतो। एक एक आवरत आहे, जसा स्वयंपाक झाला, जेवण झालं की मग होतो पसारा। तर थोडंफार जे हे असतं स्वयंपाक मी वरतीच ठेवत आहे, किचन काउंटरच्या खालच्या कप्प्यात ठेवत होते, पण काय होतं गरमी खूप आहे त्यामुळे झाकून ठेवल्यामुळे ते अन्न खराब होत आहे, म्हणून मी म्हटलं खिडकीजवळ ठेवा, हवा लागत राहील आणि ते खराबही होणार नाही। तर कांदा तळायला भरपूर वेळ लागतो आपल्याला, आरामात 10 ते 15 मिनिट कमी गॅसवरती एक सलग परतत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कुरकुरीतपणा येईपर्यंत। तर तोपर्यंत मी इकडं चिवड्यासाठी मसाले काढून घेते। तर इकडं मोठं पातेलं पण घेतलेलं आहे, म्हणजे जे चिवड्याचा मसाला असतो ना ते छान मिक्स व्हावा म्हणून थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं आहे आपल्याला। तर मी तर मोठं पातेलंच घेतलेलं आहे। कांदा बघू शकता अर्ध तळलेला आहे, आणखीन अर्ध तळणं बाकी आहे, म्हणजे कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे, कमी गॅसवरती आपल्याला हा चिवड्याचा मसाला आहे ना ते बनवून घ्यायचा आहे। आणि मसाला डब्यामधले मिरची पावडर संपलेली आहे, छोट्या वाट्या आहेत त्यामुळे 1-2-3 दिवसामध्ये संपतं। 2 वाट्यात मी मिरची पावडर काढली, एका डब्यात हळदी आहे, एका डब्यामध्ये ओवा जिरं असं घातलेलं आहे। परत मोहरी संपलेली आहे, यामधली मोहरी आता वरच्या साईडला आहे, म्हणजे पोटमाळ्यावरती ठेवलेली आहे डब्बा ते। तर बघूया दीपक आल्यानंतर त्याला काढून द्यायला लावणार आहे, वरची वस्तू घ्यायला नकोशी वाटते, एकतर चेअर घ्यावं लागते किंवा मोठं स्टँड काढून आणावं लागतं मला। तर राहू दे, आज जिरं घालूनच करणार आहे चिवडा मी, जिरं टाकल्याने चिवडा खूप छान बनतो। मोहरी आता खूप जण टाकतही नाहीत, पण मी टाकत असते। आणि मसाला डबाही थोडासा असा झालेला क्लीन करायचा आहे, म्हणजे सतत ते मसाले पडत असतात त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे। असं इकडं मसाले मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे जोपर्यंत कांदा तळत आहे तोपर्यंत मी मसाले काढून घेत आहे। तर अर्ध्या किलोच्या हिशोबाने मी इकडं मसाले काढलेले आहेत। तर मीठ किती घेतलं, घाई गडबडीत बघितलं ना कशी कामं माझी होतात, सांडा लवंडा पडाझडी चालूच असते। कांदाही छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर गॅस एकदम कमी करायचा आहे, कारण कांदा करपूही शकतो। तर कांदा व्यवस्थित तळलेला आहे, 10 ते 15 मिनिट लागले मला पूर्णपणे कांदा छान कुरकुरीत होईपर्यंत तळण्यासाठी। इकडं कढीपत्ता घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, नंतर कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी, मी म्हणजे सगळं मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। हे पण आपल्याला कडक होईपर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर बघा एकदम हॉटेलसारखा चिवडा होतो, अजिबात टेस्टला कुठंच कमीपणा पडत नाही, किंवा आपल्याला बाहेरचं आणून खाण्याची तर इच्छा होणारच नाही। हा चिवडा खाल्ल्यानंतर खूप छान टेस्टी बनतो। थोडंसं बनवायला आपल्याला वेळ जास्त लागतो, पण काही हरकत नाही, खूप छान टेस्ट येतो अशा प्रकारे। तर कांदा छान गोल्डन ब्राऊन कुरकुरीतपणा येईपर्यंत मी तळून घेतला। आता इकडे सगळे हे घेतलेले आहेत, म्हणजे कढीपत्ता पुदिना, नंतर कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून मी कवरमध्ये ठेवले आहेत, कारण डबे आहेत, पण डबे कशा आणलेत ना त्यामध्ये काहीच दिसत नाही, आणि ते खराब झालं तरी दिसत नाही असं झालं, म्हणून त्या डब्यात मी ठेवलंच नाही काही, असंच ठेवलेलं आहे कवरमध्ये, मला तेच ठीक वाटलं। इकडं आणखीन मी 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये हे सगळे पालेभाज्या घातलेल्या आहेत, आणि कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि अर्धा किलोच्या हिशोबाने मी इकडं मसाले काय काढलेले आहेत, तर लाल मिरची पावडर 2 चमचे काढलेले आहे, मीठ चवीपुरतं काढायचं आहे, 1 चमचावरून हळदी पावडर, थोडीशी हळदी पावडर जास्त टाकायची, म्हणजे कलर छान येतो। आणि गरम मसाला घेतलेला आहे, सुहाना मसाला 1 चमचा घेतलेला आहे, आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 ते 2 चमचे मी धना पावडर घेतलेला आहे। आणखीन आवडीप्रमाणे वेगळे मसाले आणि चिवडा मसालाही येतो, तो पण घेऊ शकता, पण मी ते काहीच घेतलेलं नाही आहे। जे हे आपले घरचे मसाले आहेत त्यानं चिवडा एकदम छान टेस्टी म्हणून तयार होतो, कुठे आपल्याला वेगळे मसाले घालायची आता गरज नाही आहे।
तर इकडे मी हे कढीपत्ता, कोथिंबीर आणि काय पुदिना मी टाकलेलं होतं. छान कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला ते तळून घेतलेलं आहे. ताटात काढलं. कांदा आणि पालेभाज्या तळून झालेले आहेत. परत मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि इकडं 2 वाटी शेंगदाणे छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. परत मी 2 वाटी डाळवं पण घेतलेलं आहे. शेंगदाणे छान चटकल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळवं टाकायचं आहे. डाळवं जे असतं ना अगोदरच भाजलेलं असतं, त्यामुळे जास्त तळायची गरज नाही. टाकलं आणि थोडा वेळ परतून घेतलं ना तर डाळवं परफेक्ट तळून तयार होतं. तर हे सगळे जिन्नस आपल्याला अगोदर तळून घ्यायचे आहेत, कारण चिवडा बनवतोच ना खाशी त्याची मसाल्यामध्ये असते. मसाला व्यवस्थित झाला तर चिवडा परफेक्टच बनतो, एकदम हॉटेलसारखा. तर इकडं हे जे डाळवं आणि शेंगदाणे मी टाकलेत व्यवस्थित तळलेले आहेत. एका ताटात काढून घेऊया. जे कांदा आणि आपण पालेभाज्या तळलेले आहेत त्यामध्येच आपल्याला हे टाकायचं आहे. परत याच कढईमध्ये हे जे सुके मसाले मी काढलेले आहेत ते पण यामध्येच तळून घ्यायचं आहे. परत इकडे लसूण घेतलेला आहे मी 20 ते 25 पाकळ्या लसूण मोठा सोलून घेतलेला आहे, ते पण ठेसून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे आणि काय होतं ना गरमीमुळे कुठलीही वस्तू गारच होत नाही, खूप वेळ गरम राहते ते आणि पोळ्याची पण भीती असते. मग निवांत काढत आहे आणि कढया पण एकदम जड आहेत. तुम्ही म्हणता की ताई कढई स्टीलची घे, यामध्ये खाणंच ठीक नाही आहे. पण मी इथं विचारलं, कमलनगरमध्ये 2-3 दुकानं विचारलं पण व्यवस्थित कढया नव्हत्या तिथं मी बघितलेल्या आहेत. बघूया आता ऑनलाईन जर भेटली मला व्यवस्थित तर ते बघणार आहे. ऑनलाईनमध्ये कसं असतं ना त्याच्या वजनाचं आपल्याला काही कळत नाही आहे, कशा पद्धतीने त्याची क्वालिटी कशी आहे ते पण समजत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. तर बघूया कधी बाहेर कुठं गेलो तर तिथून मी घेऊन येणार आहे, कारण आता गरज आहे. तुम्ही खूप कमेंट करता की ताई अशा कढईत स्वयंपाक बनवू नये, ठीक नसतं आणि म्हणता. आणि तुमचे कमेंट असे पण आहेत की ताई फ्रीज जे आहे ना भीतीच्या कडेला चिटकून ठेवू नको, समोर घे. पण किचनमध्ये जागाच नाही ताई, मी कुठं ठेवणार, मला तेच पंचायत झालेली आहे. तर हॉलमध्ये ठेवावं लागेल आणि जे आपलं भाजी वगैरे असते ते आणण्यासाठी मला सारख्या हेरझाऱ्या कराव्या लागतात. किचनमध्येच ते कम्फर्टेबल आहे म्हणून इथंच ठेवलेलं आहे, पण जागा कमी आहे, हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर दीपक गेलेला होता मार्केटला, कारण काहीतरी मला सामग्री लागणार होती आणि येता डब्बे घेऊन आलेला आहे. मी म्हणलेलं नव्हतं दीपकला की डब्बे घेऊन ये, तो म्हणत होता मम्मी तिथे डब्बे खूप छान वाटले म्हणून एक सेट घेऊन आलेला आहे. 3चं सेट आहे, तर छान क्वालिटी आहे. तर नंतर बघणार आहे, कारण आता मला वेगळीच घाई गडबड वेगळाच गोंधळ आहे. कारण आणि तुम्ही म्हणसाल हे अचानक असं काय करत आहे, इतकं कशासाठी बनवत आहे. तर दीपक आणि दीपकचे पप्पा शिर्डीला जाणार आहेत आज संध्याकाळी. हे म्हणत होते 5 वाजता निघणार आहे, एक वेळा म्हणत होते 7 वाजता निघणार आहे. तर मी म्हणलं कधी का निघणार, कारण त्यांचं काहीच नसतं, कधी काम आलं की मग राहू देतात. 1 तास 2 तास त्यांना लेट पण होतो, पण आपल्याला लेट झालं ना खूप ओरडतात ते. म्हणून म्हणलं आपल्याला जसा वेळ भेटेल तसं आपण करून घेऊया, म्हणजे आपल्या ह्याच्याप्रमाणे. जशी माझी रोजची कामं आवरली, जेवणं खाणं झालं की पटकन मी लागलेली आहे. ना उन्हाचा विचार केला ना गरमीचा विचार केला, सुरुवात केलेली आहे. कारण या कामाला आपल्याला वेळ पण लागणार आहे. चिवड्याचा मसाला बनवायला भरपूर वेळ जातो. तर इकडं कशा पद्धतीने केलेला आहे, तर जसं कढईमध्ये मी आणखीन 4 चमचे तेल घेतलं. मोहरी नव्हतीच बसायला हव्यात, फक्त जिरे टाकले चमच्यावर. ते छान चटकल्यानंतर मी लसूण टाकलेले 10-12 पाकळ्या ठेसून. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की जे हे सुके मसाले आपण काढून ठेवलेले होते ते पूर्णपणे यामध्ये टाकलेले आहेत आणि गॅस बंद केला, कारण कढई भरपूर वेळ गरम राहते, मसाले करपूही शकतात. म्हणून मी गॅस बंद केलेला होता. थोडा वेळ गरम तेलात परतून घेतलं आणि जे तळण करून ठेवलेलं होतं, शेंगदाणे होते, नंतर पालेभाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना हे सगळं तळून ठेवलेलं होतं, कांदा होता, डाळवं, शेंगदाणे सगळं त्या मसाल्यात टाकायचं आहे. थोडा वेळ परतून घ्यायचं. मग ते मसाला जे आहे ना आपल्याला मुरमुऱ्यात ओतायचा आहे. मुरमुरे आपल्याला मोठ्या भांड्यातच घ्यायचे आहेत, अशा प्रकारे म्हणजे मसाला जे आहे ना छान व्यवस्थित मिक्स करता येतो. तर अशा प्रकारे पूर्णपणे मी जेही तेलाचे भांडे होते, आता जे आपण मसाला वगैरे काढेल ताट होती त्याच्यामध्ये थोडीशी मुरमुरे टाकून पूर्णपणे घेतलेला आहे आणि कढईमध्ये मसाला लागलेला होता त्यामध्ये थोडीशी मुरमुरे टाकून पूर्णपणे मी पुसून घेतलेला आहे आणि आता निवांतपणे खाली बसलेली आहे. कारण आपलं किचनमध्ये जास्त वेळ उभं टाकून ना पायाची वाट लागते, त्यामुळे ना थोडा वेळ खाली बसून जी कामं निवांतपणे होतात ते खाली बसून मी करत असते. आणि थोडंसं लवकरच मी लागलेली आहे, कारण नंतर खूप गोंधळ होतो. यांचं तर कसं आहे तुम्हाला माहिती आहे, खूप घाई गडबड करतात. घरी आल्यानंतर 5 मिनिटे थांबणं कठीण आहे त्यांना. झालं की नाही, आवरलं की नाही, एकच चालू असतं, म्हणजे बॅग रेडी लागते त्यांच्या हातात. तर हे सगळं बनवून मला सगळी पॅकिंग करायची आहे, बॅग रेडी करायची आहे आणि आता ते 5 वाजता जातील, 7 वाजता जातील, त्यांच्यावर राहिलं ते. पण माझं काम तरी मला वेळेत आवरायचं आहे. तर इकडे चिवडा बघू शकता, छान मसाला मिक्स झालेला आहे. म्हणजे जे मसाला आहे ते मुरमुऱ्यात टाकायचा, छान मिक्स करायचं आहे आपल्याला, म्हणजे एक एक मुरमुऱ्याला छान मसाला लागला पाहिजे. बघू शकता चिवड्याचा कलर खूप छान आलेला आहे. जितका कलर छान आला खाण्यासाठी तितकाच हे टेस्टी बनलेला आहे. तर दीपक इकडं कवरमध्ये भरत आहे, म्हणजे असंच ठेवलं ना हवा लागल्यामुळे मऊ पडतो चिवडा. मुरमुरे मऊ पडली की मग तितका टेस्ट येणार नाही, म्हणून पटकन पॅकबंद डब्यात तरी ठेवा किंवा कवरमध्ये घालून ठेवलं तरी पण चालतं.
तरी मुरमुऱ्याचंच होतं ते कवर, त्यामध्ये दीपक भरत आहे. थोडंफार तिकडे नेण्यासाठी, थोडंफार राहिले तर घरी ठेवणार आहे. म्हणजे फक्त मी अर्धा किलोचाच बनवला आणि खूप सारी मंडळी जात आहेत. म्हणजे मी जाणार नाही, मला पण चल म्हणत होते शिर्डीला, पण दिनेशचे कॉलेजला सुट्टीच नाही आहे, त्यामुळे त्याला सोडून जायचं मन नाही आहे. हे म्हणत होते एका दिवसात 2 दिवसात परत यायचं आहे आपल्याला. एक दिवस दिनेश बाबा कसं तरी जेवण करतील, जाऊया बोल, पण नको तुम्ही म्हणते असता की ते दादा जातात तू जात नाही त्यांच्यासोबत. तर अशी साडी अडचण असते आपल्याला. बाहेर निघायचं म्हटलं की खूप विचार करावा लागतो सगळ्यांचा, मुलांचा, बाबांचा, सगळ्यांचा विचार करावा लागतो. तर दीपक आणि दीपकचे पप्पा जात आहेत आणि मित्रमंडळी आहेत. म्हणजे गाडीच काढलेली आहे, ट्रेनला वगैरे जात नाही आहेत, गाडी काढलेली आहे म्हणजे कारनं जाणार आहेत. तर थोडंसं 1 तास 2 तास लेट झाला तरी पण चालतं त्यांना. तर चिवडा इकडं पॅक केलेला आहे, बटन लावलेलं आहे मी, कारण त्याची गाठ बनतच नव्हती, मग बटन लावलेलं आहे म्हणजे व्यवस्थित काढते वेळेस तितकं हे होणार नाही. तर दीपकला मी मार्केटला पाठवलं होतं कशासाठी, तर बारीक रवा आणण्यासाठी, कारण मला लाडू बनवायचे. रवा लाडू खूप छान बनतात. यासाठी आपल्याला रवा जे आहे ना बारीक घ्यायचा, सगळ्यात बारीक जे पॉकेटमध्ये येतो तो. परत इकडं ड्रायफ्रूट पण संपलेले होते, ते पण मी आणायला लावलेले आहे. काजू, बदाम, मनुके सगळे एक एक पॉकेट घेऊन आलेलं आहे. परत अक्रोड घरीच आहेत, पण रवा लाडूमध्ये मी अक्रोड टाकणार नाही आहे, कारण अक्रोड खायला तसंच आवडत नाही आहे ना. मग दीपक म्हणतो मग मी ते अक्रोड टाकू नको, त्याला आवडत नाही आहेत. त्यामुळे म्हटलं फक्त मी मनुके आणि काजू जे ना ते टाकून मी बनवणार आहे. तर असं आता पटकन रवा लाडू बनवून घेऊ. त्यासाठी इकडे मेजरमेंट गरजेचे आहे, म्हणजे रवा लाडू अजिबात बिघडणार नाही, ते एकदम परफेक्ट बनतील. तर या वाटीनं मी 4 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं 3 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी भरून तूप घ्यायचं आहे. घरचं बनलेलं तूप आहे हे. तर 1 वाटी भरून तूप घेतलेलं आहे. मेजरमेंट खूप गरजेचे आहे आपल्याला. आणि यामध्ये चाचणी बनवण्यासाठी पाणी किती घ्यायचं, तर याच वाटीनं 1.5 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. मेजरमेंट तुम्हाला कळाली असेल. 4 वाटी रव्यासाठी 3 वाटी साखर, 1.5 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी अर्धं तूप टाकलेलं आहे. आणखीन अर्धं तूप आपण नंतर घेऊया. आणि 4 वाटी पूर्णपणे रवा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. गॅस कुठंही फुल करायचा नाही, कमी गॅसवरती आपल्याला निवांत हे रवा एक सलग परतत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे रव्याचा कलर चेंज होता कामा नाही, पण कच्चेपणा गेला पाहिजे, अशा प्रकारे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे. आणि तूप टाकून आपल्याला हे रवा व्यवस्थित एक सलग चमचा फिरवत त्यामध्ये हे रवा भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलं तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि घरात सगळ्यांना आवडतील. एक वेळा बनवलो ना तर तुम्ही परत परत बनवताल, इतके छान हे लाडू बनतात. फक्त यामध्ये मेजरमेंट गरजेचे आहे. मेजरमेंट बरोबर घेतलो तर आपले रवा लाडू कुठेही बिघडणार नाहीत, व्यवस्थितच बनणार आहेत, चविष्ट बनणार आहेत. तर इथं 10 ते 12 मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे, म्हणजे अर्धवट भाजलेला आहे. आता पूर्णपणे तूप मी टाकलेलं आहे, म्हणजे अगोदर मी अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे. 10-12 मिनिट रवा परतून घेतला त्या तुपामध्ये. परत अर्धा वाटी तूप मी आता टाकलेलं आहे आणि एक सलग चमचा फिरवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस कुठंही फुल करायचा नाही आहे. तर इकडं फ्रीजमधले टमॅटो मी काढत आहे, म्हणजे रवा इकडेही माझं लक्ष आहे, इकडेही माझं लक्ष आहे, कारण कमी वेळात सगळं मला आवरायचं आहे. 5 वाजेपर्यंत पूर्ण मी बॅग वगैरे रेडी करून ठेवणार आहे. अगदी 2 ते 3 तासामध्ये मी सगळंच आवरलेलं होतं. तर इकडे मी खूप सारे टमॅटो घेतलेले आहेत, म्हणजे 10-12 टमॅटो घेतलेले आहेत. याच हिशोबानं 10-12 कांदे घेणार आहे. सगळं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. तर मोठं काम दीपकला देणार आहे, म्हणजे आता रवा भाजणं, लाडू बनवणं यामध्ये मला वेळ जाईल, मग चटणी बनवायला वेळ होणार आहे. म्हणून म्हणलं दीपकला टमॅटो आणि कांदे मला बारीक कट करून दे, कारण यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. आणि माझं लक्ष इकडे रव्याकडं पण आहे, म्हणजे आपल्याला कमीत कमी 25 ते 30 मिनिट हा रवा कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत हे रवा भाजून घ्यायचा आहे. तेव्हाच हे लाडूसाठी परफेक्ट बनून तयार होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला कसले व्हिडिओ बघायला आवडतील आणि हा व्हिडिओ कसा आवडला ते पण मला नक्की सांगा. तर इकडं दीपक येत आहे तोपर्यंत मी टमॅटो 1-2 कट करून घेत आहे, कारण कमी वेळामध्ये जेव्हा आपल्याला बनवायचं असतं त्यावेळेस संग मी कामं करत असते, दोन्हीकडे माझा हात चालू असतं. तर दीपक आलेला आहे, तर निवांतपणे खाली बसून तो टमॅटो आणि कांदे मला कट करून देईल, कारण त्यामध्ये थोडासा वेळ जास्तच लागेल. तर इकडे ही रवा जे आहे ना मी आणखीन परतून घेत आहे. तर आता परफेक्ट हा रवा भाजलेला आहे, छान असा वास येत आहे, बघू शकता. अजिबात रव्याचा कलर चेंज झालेला नाही आहे. पूर्ण मी 25 ते 30 मिनिट हा रवा कमी गॅसवरती भाजून घेतलेला आहे. तर आता गॅस बंद करू आणि आपण पाकाची तयारी करू. जेव्हा आपण पाकातले रवा लाडू बनवतो ना त्यावेळेस एकच प्रॉब्लेम होतो की पाक आपला कमी होतो किंवा जास्त होतो, मेजरमेंट समजत नाही. पण ज्या पद्धतीने मी सांगितलेली मेजरमेंट एकदम करेक्ट आहे, कुठंही रवा लाडू आपला बिघडणार नाही, एकदम मी व्यवस्थित आणि मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे बनवून तयार होतात. जसं आपण आता लग्नाची शिदोरी आहे त्यामध्ये आपण रवा लाडू बनवतो. परत दिवाळीचा सण आला की आपल्याला भरपूर आपल्या घरामध्ये गोडाचे पदार्थ बनतात, बुंदीचे लाडू बनतात, रव्याचे लाडू बनतात. मग त्यावेळेत ना कशा पद्धतीने बनवायचं, काही बिघडायची भीती असते, तर त्यावेळेत आपण हे सोप्या पद्धतीने रवा लाडू बनवू शकतो. तर इकडे मी चाचणी बनवून ठेवलेली आहे, म्हणजे रवा मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि याच कढईमध्ये मी
3 वाटी साखर घेतलेली आहे मी, मेजरमेंट तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे. आणि 3 वाटीच्या हिशोबानं 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे त्याच वाटीनं. आणि जोपर्यंत साखर मेल्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे. तर दीपकने इकडं काय केलेलं आहे, अगोदर सगळ्या कांद्याची जी आहे ना वरचा पाचोळा काढून ठेवलेला आहे, म्हणजे नंतर कट करायला थोडंसं सोपं जातं. खूप सारे कांदे आणि खूप सारे टोमॅटो दिलेले आहेत. परत चिवडा पण मी पॅक करून तिथंच ठेवलेला आहे, कारण जसं जसं तयारी होईल तसं तसं मी बॅग पॅक करणार आहे. तर इकडं बघू शकता पूर्णपणे साखर मेल्ट झालेली आहे. तर आता एक सलग चमचा फिरवत आहे चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. चाचणी चेक करण्याची पद्धत मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, म्हणजे एक तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे लाडूसाठी. तर इकडे एक भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये 1-2 थेंब चाचणी आपल्याला टाकायची आहे आणि चाचणीला फुंकर मारून आपल्याला बोटावरती घ्यायची आहे आणि बघायचं आहे, चेक करायचं आहे की एक तार बनत आहे की नाही. बघू शकता व्यवस्थित हे एक तार बनत आहे, म्हणजे चाचणी परफेक्ट बनून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही जी रवा आहे ना ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा गॅस बंद करायचा आहे प्रोसेसमध्ये आणि पूर्णपणे रवा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे. एकदम परफेक्ट लाडू बनतात, कुठेही बिघडणार नाही. अगोदर आपल्याला असं वाटेल की चाचणी जास्त झालेली आहे, आता लाडू याचे बनणारच नाहीत, पण असं काही नाही. आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि एक अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. मिश्रण एकदम परफेक्ट हे जे मिश्रण आहे ना तयार होतं, एकदम पेढ्यासारखं आणि टेस्ट तर अमेझिंग आहे याचा. तर हे छान मिक्स करून घेतलं. आता मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊ आणि इकडे ड्रायफ्रूट ते पण मी घेतलेले आहेत. तर इकडे मी मनुके घेत आहे अगोदर आणि जे बदाम आहेत ते पण आपल्याला एकातून 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि ते ड्रायफ्रूट आपल्याला आवडीप्रमाणे टाकू शकता. आवडत नसले तर स्किपही करू शकता, तसं काही नाही आहे. पण हे जे मिश्रण आपण बनवलं अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत मिश्रण बनत आहे तोपर्यंत मी चटणी करून घेणार आहे, म्हणजे संग केल्यानं आपल्याला कमी वेळात होणार आहेत सगळी कामं, कारण आपल्याला अगदी 2 ते 3 तास आहेत त्यामध्ये कपडे काढणं हे ती खूप सारी कामं माझ्याकडे आहेत आता यावेळेत. पण अगोदर मी हे करणार आहे, ज्या कामाला जास्ती टाईम लागतो ते काम मी अगोदर करत असते. म्हणजे जसं चिवड्याचा मसाला बनवायला जास्त वेळ लागतो, अगोदर मी चिवड्याचा मसाला बनवला, चिवडा बनवून तयार झालेला आहे, पॅक पण करून ठेवला मी. आणि आता रवा लाडू बनवत आहे, यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला. चटणी बनायला जास्त वेळ लागत नाही, चटणी बनत ठेवली आणि दुसरी कामं केली तरी पण चालतं. तर इकडे ड्रायफ्रूट मी घेतलेले आहेत आणि 1-2 भाग मी करत होते, पण मला जमतच नव्हतं, ते एकदम चुरा व्हायचा त्याचा, असं होत होतं. दीपकला म्हणलं 1-2 भाग करून दे, दीपक करून दिलेला आहे. तर हे ड्रायफ्रूट मी यामध्ये टाकलेले आहेत. छान मिक्स करायचं आहे. बघू शकता अगोदरपेक्षा थोडंसं थिक हे झालेलं आहे, पण असं झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तास. बघा परफेक्ट हे मिश्रण म्हणून तयार होतं, एकदम पेढ्यासारखं. तर इकडं मी चटणीची तयारी करत आहे आता. जोपर्यंत की मिश्रण छान थिक होतं, लाडू बनण्यायोग्य होतं, तोपर्यंत चटणी बनवू. तर टमॅटो आणि कांदे दीपकने इकडे मला कट करून दिलेले आहेत. तर कांदे जे आहेत ना ते उभे कट करायला सांगितले आहेत, कारण चटणीसाठी छान वाटतात ते दिसण्यासाठी पण. आणि इकडं मोहरी संपलेली होती. चिवड्याला तर मोहरी टाकली नाही मी, पण चटणीसाठी मोहरी लागणार आहे, तर अगोदर मी काढून घेतली. तेलामध्ये मी 1 चमचाभर मोहरी टाकलेली आहे आणि इकडे मसाले डब्यामध्ये पण भरून ठेवलेले आहे, कारण दररोज आपल्याला स्वयंपाकात मोहरी नाही ते कुठलाही तडका व्यवस्थित बसतच नाही. तर आता जिरे संपले, एक झाले की एक त्या मसाला डब्यामधलं संपतच असतं. तर सगळे जिरे मी टाकलेत, म्हणजे 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकलेली. ते छान चटकल्यानंतर मी कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. नंतर मी इकडे 10-12 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे, ते टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत इकडे लसूण छान तळत आहे तोपर्यंत मी इकडे टमॅटो स्वच्छ धुवून घेत आहे. म्हणजे हे टमॅटो मी का धुवत आहे, अशा प्रकारे चाळणीमध्ये घेऊन पूर्णपणे त्याचा आंबटपणा जावा. हे वैशाली टमॅटो नाही आहेत, गावरान टमॅटो आहेत. वैशाली टमॅटो इतकी धुवायची गरज नाही, कारण त्यामध्ये आंबटपणा जे कमी असतो. पण जेव्हा गावरान टमॅटो आणतो ना एकदम आंबट खट होतात आणि चटणी पण आंबटच होते. त्यामुळे स्वच्छ मी धुवून घेतलं. बिया पण वेगळ्या होतात त्याच्या, बिया खाऊ नये असं म्हणतात, त्यामुळे स्वच्छ मी चाळणी घेऊनच धुवलेलं आहे. परत इकडं लसूण छान तळल्यानंतर म्हणजे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला होता, त्यावेळेत मी कांदे टाकलेले आहेत. तर खूप सारे कांदे टाकलेत, म्हणजे चटणीसाठी आपल्याला कांदे खूप सारे लागणार आहेत. कांदे टाकले, परतून घेऊया. हलकासा कलर चेंज झाला कांद्याचा की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. तर एक वेळा मी रव्याचे जे लाडूचं मिश्रण आहे ते चेक करत आहे. बघू शकता छान थिक झालेलं आहे, एकदम पेढ्यासारखे मिश्रण बनून तयार झालेले. तर आणखीन एक वेळा छान मी मिक्स करून ठेवणार आहे, तोपर्यंत चटणी बनवून घेते. तर इकडे हे कांदा जे आहे ना ते पण व्यवस्थित परतलेला आहे. आता फक्त यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे. चटणी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला, पण जे चिवडा आणि लाडू बनवते त्यामध्ये थोडासा वेळ जास्त, म्हणजे वेळ खाऊ कामं आहेत, पण टेस्ट खूप छान येतो. तर इकडं कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला, म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं नाही आपल्याला, फक्त मऊपणा त्याला आलेला आहे. तर आता मी सुके मसाले टाकत आहे. सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आवडीनुसार हिरवी मिरची पण आपण कांद्यासोबत टाकून परतू शकता, पण मी नाही टाकलेलं आहे, मी लाल मिरचीच टाकली. थोडासा गरम मसाला, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे, टेस्ट पण तितका छान येतो. परतून घेतले मसाले टाकून. आता टाकूया टमॅटो.
टमॅटो टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. मीठ नाही टाकलं आणखीन आणि चवीपुरती साखर पण टाका, म्हणजे टेस्ट खूप छान येतो. म्हणजे अर्धा चमचा साखर टाकलं ना खूप छान टेस्ट येतो याला. तर साखर पण टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर टमॅटो खूप लवकर विरघळला जातो आणि चटणी झटपट बनवून तयार होते. तर छान मी मिक्स केलं. आता झाकून ठेवूया आणि अगोदर लाडू बनवून घेणार आहे मी. म्हणजे चटणी बनत राहील कमी गॅसवरती. 1-2 वेळा आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इकडे लाडू पण मी बनवून घेते. तर मिश्रण मी तुम्हाला दाखवते, एकदम पेढ्यासारखं झालेलं आहे. तर निवांतपणे बसून मी हे लाडू बनवणार आहे, म्हणजे चटणी बनत राहील तोपर्यंत. खूप वेळ झाला मी खडी थांबूनच आहे. तुम्ही म्हणते असता की ताई स्वतःची काळजी घे, थोडंसं आराम घे, किती कामं करत असते. तर हो, हे कामं केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण हे रोजची कामं आहेत आपली. हे तर आपल्याला चुकणार नाहीत, कशी तब्येत असो केलीच पाहिजे. स्वयंपाक पाणी जी आपली घरची कामं आहेत ती. तर असो, आता पटकन लाडू बनवून घेते. जेही तुमचे कमेंट येतात खूप काळजीपूर्वक येतात, खूप छान वाटतं मला कमेंट वाचल्यानंतर. तर असेच कमेंट करत राहा, असंच प्रेम देत राहा. तर मी 2-3 लाडू बनवले आणि मी विचार केला की आता भाकरी बनवूया, कारण मला भाकरी खूप साऱ्या बनवायच्या, त्यामध्ये वेळ लागणार आहे. आणि म्हणलं दीपकला तू लाडू बनव, पण दीपकला जमतच नव्हतं. इतकं छान मिश्रण झालेलं की लहान मुलसुद्धा बनवू शकतो, पण दीपकला जमतच नव्हतं. त्याचा राऊंड शेप येतच नव्हता, वेगळंच करत होता त्याला इडन वाकडं. तर म्हणलं राहू दे. तर 2-3 लाडू बनवला तशा प्रकारे. मी नंतर ते मोडले आणि परत दुसरे बनवले, कारण व्यवस्थित बनवलेच नव्हते दीपकने आणि आपल्याला पॅक करून द्यायचं आहे, त्यामुळे म्हणलं मी सगळे एकसारखे बनवून घेते. तर इकडे लाडू थोडेफार बनवले. एक वेळा चटणीला परतून घेऊया. बघू शकता चटणी छान झालेली आहे. तर एक वेळा परतून घेतलं आणि एकदम कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेलं आहे. तर इतके लाडू मी बनवलेले आहेत. आणखीन थोडंफार मिश्रण राहिलेले, ते पण मी बनवून घेते पटकन. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनलेले आहेत आणि खाण्यासाठी तितकेच मऊसूत आणि टेस्टी हे बनलेले आहेत. कधीतरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झालेले होते. तर इकडे चटणी पण बनवून तयार झालेली आहे, लाडू पण बनलेले. तर फक्त मला भाकरी बनवायची ज्वारीच्या, त्यामध्ये वेळ लागणार आहे. तर अगोदर मी कपडे काढून घेते, कारण आता बॅगमध्ये कपडे पण मला पॅक करायचे आहेत. खूप काही गोष्टी पॅक करायच्या आहेत. सगळे आठवण करून पॅक करणार आहे, कारण घाई गडबडीत एखादी गोष्ट विसरते. पण इकडे रवा लाडू पूर्णपणे बनवून तयार झालेले. तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघू शकता एकदम मऊसूत झालेले, तोंडात टाकताच विरघळणार आहे. आणि आता भाकरी बनवायची. तर कशा पद्धतीने भाकरी बनवल्या, कशी बॅग रेडी केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक केअर.